सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरात बिग बॉस मराठी 5 ची चर्चा सुरू आहे। 100 दिवस चालणारा हा खेळ आता 70 दिवसातच संपणार आहे। येत्या 6 ऑक्टोबरला बिग बॉस मराठी 5 चा विजेता महाराष्ट्राला मिळेल। तत्पूर्वी माका खेळ समजना म्हणता म्हणता कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरला आता घरातील प्रत्येक सदस्याचा गेम समजू लागलाय। डीपी दादांनी पण कोल्हापूरचा हिसका दाखवायला सुरुवात केली। मला फळ द्या म्हणत म्हणत पॅडी दादा कधी ट्रॉफी घेऊन जातील याचा अंदाज लावता येणार नाही। बुक्कीत टेंगुळ काढतो म्हणणारा सूरज फिनालेत सर्वांसाठी गुलीगत धोका ठरू शकतो। तर बाई हा काय प्रकार म्हणणारी सर्वांची लाडकी निक्कीताई तिचा अरबाज गेला असला तरी सर्वांना एकटी पुरून उरताना दिसतीये। थोडक्यात सध्या बिग बॉसच्या घरात उरलेले सर्व सदस्य एकाहून एक वरचढ आहेत। या 8 पैकी कोणते सदस्य फिनाले पर्यंत पोहोचतात आणि कोण बिग बॉसचा विजेता ठरतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। पण त्याआधी तुम्हाला बिग बॉसच्या घरातील प्रत्येक सदस्याचा खऱ्या जीवनातील लाईफ पार्टनर कोण आहे याची माहिती आम्ही देणार आहोत। चला तर सुरुवात करूया। घरातील सर्वात ज्येष्ठ पण डोकं लावून आपला खेळ खेळणाऱ्या वर्षा उसगावकर यांनी संगीत दिग्दर्शक रवी यांचा मुलगा अजय शंकर यांच्या बरोबर 2000 साली लग्न केलं। त्यांना एकही मूल नाही। वर्षाताई प्रमाणेच वयाने मोठे असले तरी अंगात सस्यासारखी चपळता असलेले पंढरीनाथ कांबळे अर्थात पॅडी यांच्या पत्नीचं नाव आहे अनिता कांबळे। पॅडीला 2 मुली असून त्यांची नावं आहेत आद्या आणि ग्रीष्मा। पॅडीच्या मोठ्या मुलीलाही अभिनयाची आवड असून ती विविध स्पर्धांमध्ये भाग घेत असते। कोल्हापूरच्या रांगण्या मातीतला मर्द धनंजय पवार यांची पत्नी ही त्यांच्यासारखीच रील स्टार आहे। कल्याणी पवार धनंजय यांच्यासोबत युट्यूबला व्हिडिओ बनवतात। त्यांना हर्ष नावाचा मुलगा आणि जान्हवी नावाची मुलगी आहे। आपल्या सुरेल आवाजाबरोबर शक्कल लावून खेळ खेळण्यासाठी ओळखला जाणारा अभिजित सावंत 2 मुलींचा बाप आहे। त्याच्या पत्नीचे नाव शिल्पा एडवंकर असून त्यांना समीरा आणि अहाना सावंत अशा 2 मुली आहेत। निक्की कडून मैत्रीत धोका मिळाल्यानंतर तिला भांडणात आणि टास्क मध्ये तोडीस तोड देणारी जान्हवी किल्लेकर तिचे लग्न झाले असून तिला एक मुलगाही आहे। जान्हवीच्या नवऱ्याचे नाव किरण किल्लेकर असे आहे। किरण किल्लेकर बिझनेसमन आहेत। त्यांचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे ज्याचे नाव किरण किल्लेकर एंटरटेनमेंट अँड प्रोडक्शन हाऊस असे आहे। बिग बॉसच्या घरातील अत्यंत शांत आणि सोज्वळ अशी अंकिता वालावलकर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे। बिग बॉस मध्ये निवड झाल्याने तिने आपलं लग्न लांबणीवर टाकले। पण तिचा कोकण हार्टेड बॉय नेमका कोण आहे हे अजून कळालेलं नाही। पण तिचा भूतकाळ अतिशय वाईट राहिलाय। अंकिता वयाच्या 16व्या वर्षी एका मुलाच्या प्रेमात पडली होती। तिने त्याच्यासोबत पळून जाऊन लग्न करण्याचा देखील विचार केला होता। ती ज्या मुलाच्या प्रेमात पडली होती तो तिच्यापेक्षा 11 वर्षांनी मोठा होता। ती त्याच्यासोबत 1.5 वर्षे राहिली देखील होती। पण त्याने तिच्यावर खूप अत्याचार केले असं म्हटलं जातं। गुलीगत धोका, बुक्कीत टेंगूळ, झापूक झुपूक ही सूरज चव्हाणची वाक्य आता महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या तोंडात आहेत। आपल्या अनोख्या स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेला सूरज अजूनही सिंगल आहे। त्याने शो दरम्यान बिग बॉसला त्याच्यासाठी मुलगी शोधायला सांगितलंय। आता वळूया सर्वांना उत्सुकता असलेल्या निक्की तांबोळीकडे। आपण सर्वांनी पाहिलंय की निक्की अरबाज पटेलच्या प्रेमात वेडी झाली। घरात असताना निक्की आणि अरबाज मधील नातं सर्वांनी पाहिलंय। तो घराबाहेर पडताना निक्की धाय मोकळून रडली होती। भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने खुलासा केला होता की अरबाजला लिझा विंद्रा नावाची गर्लफ्रेंड आहे। तरीही निक्की आणि अरबाजच्या नात्यावर याचा काहीही फरक पडला नाही। पण अरबाज पूर्वी निक्कीचे नाव इतर मुलांसोबत जोडलं गेलंय। बिग बॉस OTT मध्ये असताना निक्की तिचा कंटेस्टंट प्रतीक सहजपाल सोबत फ्लर्ट करताना दिसली होती। पण त्यांनी उघडपणे कधीही प्रेमाची कबुली दिली नाही। तसेच तिहार तुरुंगात असलेला ठग सुकेश चंद्रशेखर याच्यासोबतही तिचं नाव जोडलं गेलं होतं। असं म्हटलं जातं की सुकेश तिला महागडे गिफ्ट द्यायचा। याशिवाय निक्की बिझनेसमन मनन शहाच्या प्रेमात पडली होती। दोघांनीही त्यांच्या प्रेमाची कबुली देखील दिली होती। तर हे होते तुमच्या आवडत्या बिग बॉस स्पर्धकांचे खऱ्या जीवनातील लाईफ पार्टनर। यांपैकी कोणता स्पर्धक बिग बॉसची ट्रॉफी जिंकेल असं तुम्हाला वाटतं त्याचं नाव कमेंट करून आम्हाला कळवा। अशाच मजेशीर व्हिडिओसाठी पाहत रहा आझाद मराठी।